मंडळी नमस्कार. मंडळी, आजचा दिवस आहे तो आणीबाणीच्या कालखंडाला 50 वर्ष पूर्ण झाल्याचा. बरोबर 50 वर्षापूर्वी म्हणजे एका अर्धशतकापूर्वी देशामध्ये आणीबाणी लादली गेली. आणीबाणी म्हणजे काय? इमर्जन्सी लादली गेली. आत्ताच्या घडीला जी पिढी नवीन आलेली आहे, म्हणजे साधारणपणे 25-1 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झालेला आहे, त्यांना आणीबाणी म्हणजे काय हे माहितीच नसेल. इमर्जन्सी लादली गेली होती म्हणजे काय हे माहितीच नसेल. तो कालखंड ज्यांनी अनुभवलेला आहे तो अनुभव लक्षात घेता हा देशामध्ये झालेला एक मोठा काळा अध्याय होता असंच म्हणायला हवं. काळं पर्व होतं असं म्हणायला हवं. काय झालं होतं आणीबाणीच्या वेळेला? 1975 साली म्हणजे 25 जून 1975 साली देशामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची स्थिती जाहीर केली. आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यासारखी परिस्थिती होती का देशामध्ये? तर अजिबात नव्हती. तशी काहीच परिस्थिती निर्माण झालेली नव्हती. मग त्यांनी का जाहीर केली? ते जाहीर करण्यामागची राजकीय कारणं होती. काय कारणं होती ती? त्यांनी ज्या वेळेला उत्तर प्रदेशामधून लोकसभेची निवडणूक लढवली त्यावेळेला त्यांच्यासमोर राजनारायण नावाची एक व्यक्ती उमेदवार होती. या राजनारायण नावाच्या व्यक्तींनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये एक अर्ज दाखल केला किंवा एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की इंदिरा गांधी यांनी जी निवडणूक लढवलेली आहे ती भ्रष्ट मार्गाने निवडणूक लढवलेली आहे आणि त्यामुळे त्या निवडणूक जिंकून जरी आलेल्या असल्या तरी त्या अपात्र घोषित करण्यात याव्यात. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यावेळेला त्यांच्या विरोधामध्ये निर्णय दिला, म्हणजे इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये निर्णय दिला आणि राजनारायण यांचं म्हणणं जे आहे ते ग्राह्य मानलं. यामुळे झालं काय? तर इंदिरा गांधींना पंतप्रधान पदावरती राहणं अशक्य झालं आणि म्हणून त्या सरळ सर्वोच्च न्यायालयामध्ये अपिलात गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टींकरता स्थगिती निश्चितपणे दिली. त्यामुळे त्या खासदार निश्चितपणे राहू शकत होत्या, मात्र लोकसभेच्या कामकाजामध्ये भाग घेऊ शकत नव्हत्या. आणि त्यामुळे होणार काय होतं? तर पंतप्रधान पद जे भूषवत होत्या त्याला काही अर्थच राहिलेला नव्हता. त्यामुळे त्या सुमारास म्हणजे साधारण एक विद्यार्थ्यांची आंदोलनं देखील सुरू होती. बिहारमध्ये सुरू होती, राज्यामध्ये किंवा देशामध्ये इतर भागामध्ये देखील सुरू होती. ही आंदोलनं वाढत चाललेली होती. विरोधी पक्ष या संदर्भामध्ये मोठा आवाज उचलायला सुरुवात झालेली होती. हे सगळं दाबून टाकण्याकरता 25 जून 1975 रोजी त्यांनी आणीबाणी जाहीर केली. ही आणीबाणी म्हणजे काय होतं? तर संपूर्ण स्वातंत्र्यावरती घाला होता, सरकारी माध्यमांवरती घाला होता, सगळ्या वृत्तपत्रांवरती घाला होता, सगळ्या पद्धतीच्या स्वातंत्र्यावरती घाला होता. सगळ्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. कोणाचाही आवाज या संदर्भामध्ये येऊ शकत नव्हता बाहेर आणि म्हणून देशासाठी